उल्हासनगरमध्ये पाणी नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना अर्धनग्न अवस्थेमध्ये जाऊन जाब विचारलाय। आताची महत्त्वाची बातमी उल्हासनगरातून आहे। उल्हासनगरामध्ये पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे संतापलेल्या एका नागरिकानं अर्धनग्न अवस्थेमध्ये जाऊन तिथे जाब विचारलाय। अर्धनग्न अवस्थेमध्ये त्यांनी पाणी पुरवठा कार्यालय गाठलेलं आहे आणि सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। उल्हासनगरमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्रासलेल्या एका नागरिकानं चक्क कपडे काढून दुचाकीवर बसून पाणी पुरवठा कार्यालय गाठलं। या नागरिकांना अर्धनग्न अवस्थेमध्ये पाणी पुरवठा कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। राजाराम पवार असं या व्यक्तीचं नाव आहे। त्यांच्या घरामध्ये अनेक दिवसांपासून पाणीच येत नाहीये आणि त्यामुळे सर्वांचे हाल झालेले आहेत आणि यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं एक प्रकारचा निषेधच करत पाणी पुरवठा कार्यालय गाठत तिथल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जाब विचारलाय। 5 दिवसापासून पाणी नाही आलं म्हणून माणूस बिना अंघोळीचा फिरतोय, बिना कपड्यांचा चाललाय आता वॉटर सप्लाय। अरे 5-5 दिवस पाणी देत नाही सर, ही गोष्ट झाली। पंपिंग स्टेशनला सरकारी हॉस्पिटल 5 दिवसापासून पाणी नाही आलं म्हणून माणूस बिना अंघोळीचा फिरतोय, बिना कपड्यांचा चाललाय आता वॉटर सप्लाय। अरे 5-5 दिवस पाणी देत नाही सर, ही गोष्ट झाली। पंपिंग स्टेशनला सरकारी हॉस्पिटल 5 दिवस झाले। नागरिक संतापलेला आहे आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये कार्यालय गाठत त्यांनी जाब विचारलेला आहे। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारलाय। अरे 5-5 दिवस पाणी देत नाही सर, ही गोष्ट झाली। पंपिंग स्टेशनला सरकारी हॉस्पिटल 5 दिवस झाले। बुधवारी पाणी दिले, गुरुवार नाही। 5 दिवसापासून पाणी नाही आलं म्हणून माणूस बिना अंघोळीचा फिरतोय, बिना कपड्यांचा चाललाय आता वॉटर सप्लाय।